हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांगोरा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही थंबनेल पाहिलाच असेल, थंबनेलला तुम्हाला दिसलंच असेल पातेल्यामध्ये भरपूर मिरच्या। नेमकी ही रेसिपी कोणती आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागेल। तर इथे पहा, मी मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या कमी तिखटाच्या मिरच्या असतात ना, त्या पोपटी रंगाच्या, त्या मिरच्या इथे मी वापरलेल्या आहेत। त्या जवळपास मिरच्या 250 ग्रॅम मिरच्या आहेत। तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। धुतल्यानंतर एका आपल्याला सुक्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत। पुसून घेतल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मिरच्या कट करून घ्या। इथे मी अख्खी मिरची घेतलेली आहे आणि मिरचीला आपल्याला मधोमध असा कट द्यायचा आहे। तुम्हाला जर मिरचीचे तुकडे हवे असतील तर तुम्ही तुकडे सुद्धा करू शकता। तर चला, अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या मिरच्या कट करून घेणार आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब केलंच पाहिजे। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे। तुम्ही जर ह्या पद्धतीने ही मिरची केली ना, आणि जर ताटामध्ये एका साईडला ही मिरची असेल तर तुम्ही एका चपातीच्या ऐवजी 2 चपात्या तुम्ही नक्कीच खाताल। तर चला, अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या मिरच्या कट करून घेणार आहे। अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तुम्हाला जर जी तिखट मिरची ते वापरायची असेल तर तीसुद्धा तुम्ही मिरची या ठिकाणी वापरू शकता। तर इथे पाहू शकता मी सगळ्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे। तर आपण मिरचीचं एका साईडला ठेवूया। त्यानंतर इथे पाहू शकता मी 3 लिंब घेतलेले आहे। तर आपल्याला लिंबू कट करून घ्यायचा आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनेच लिंबू कट करून घ्या। तर इथे पहा, मी 250 ग्रॅमला 3 लिंब वापरलेले आहेत। लिंबसुद्धा आपल्याला मधनं कट केलं की आपल्याला छोटे छोटे लिंबांच्या फोडी करायच्या आहेत। तर तुम्हाला जर लिंबाच्या मोठ्या फोडी करायच्या असतील तर तुम्ही मोठ्यासुद्धा करू शकता, पण इथे मी छोट्या छोट्या लिंबांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। तर अशाच पद्धतीने आपल्याला तिन्हीसुद्धा लिंब कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही ही जर मिरची केली तर अगदी फ्रीजच्या बाहेर 10 ते 15 दिवस आरामात टिकते। यामध्ये आपल्याला कुठेसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे, त्यामुळे ही मिरची काही खराब होत नाही। त्यामुळे 15 दिवस फ्रीजच्या बाहेर आरामात टिकते। तर इथे पाहू शकता मी तुम्हाला 1 लिंबू कट करून दाखवलेला आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळी लिंब कट करून घेतलेली आहे। त्यानंतर एका साईडला पातेलं गरम करून घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर इथे मी 3 चमचे तेल वापरलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 3 चमचे तेल घातलं की आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून मोहरी घालायची। इथे मी बारीक मोहरीचा वापर केलेला आहे। इथे आपले जे रेग्युलर चमचे असतात त्या चमच्याने इथे मी 1 चमचा मोहरी घातलेली आहे। त्याच चमच्याने आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहे। त्यानंतर आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे। तर हिंग, जिरं, मोहरी छान तेलामध्ये तडतडले की ज्या मिरच्या आपण कट करून घेतल्या होत्या त्या सगळ्या मिरच्या पातेल्यामध्ये घालायच्या आहेत। पातेल्यामध्ये मिरच्या घालून नेमकं केले काय तर व्हिडिओच्या अगदी शेवट तुम्हाला समजणार आहे। अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन एक लाईक करून घ्या। तर सगळ्या मिरच्या घातल्या की त्यानंतर आपण जे लिंबूसुद्धा कट करून घेतलं होतं ते लिंबू घालायचं आहे। छोटा 1 चमचा आपल्याला त्यानंतर हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि आपल्याला लगेच हलवायचं नाही आहे, मी तुम्हाला हलवण्याची पद्धती पुढे दाखवणार आहे। तर चवीनुसार मीठ घातलं की आपल्याला एक पक्कड घ्यायची आहे आणि पकडीने आपल्याला वर खाली या मिरच्या करायच्या आहेत। अगदी 2 मिनटं ह्या मिरच्या मी पकडीने वर खाली करून घेतलेल्या आहेत। तर व्यवस्थित वर खाली केलं की त्यानंतर इथे आपण हलवून घेणार आहोत, जेणेकरून जी हळद घातली आहे ती आपल्याला सगळीकडे मिरच्या आणि लिंबूला लागेल। तर पहा, इथे मी व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतलेलं आहे। एकदम मी तुम्हाला आज वेगळी पद्धत दाखवलेली आहे मिरचीची। तर पहा, व्यवस्थित मिक्स केलं की त्यावरती आपल्याला पॅक बंद झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 मिनटं आपल्याला लगेच झाकण काढायचं नाही आहे। 7 ते 8 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 7 ते 8 मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढूया। तर इथे पाहू शकता तुम्ही, आपण जे झाकण ठेवलं होतं तर वाफेचं पाणी या मिरचीमध्ये सुटलेलं आहे। तर त्यानंतर आपल्याला परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि परत न झाकण ठेवता आपल्याला 2 ते 3 मिनटं असंच ठेवायचं आहे। तर इथे मी 2 ते 3 मिनटं असंच ठेवलेलं आहे। तर परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करूया आणि त्यामधलं जे वाफेचं पाणी सुटलं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि छान आपले लिंबू आणि मिरचीचं लोणचं हे तयार झालेलं आहे। तर पाहू शकता, रंग देखील खूप सुंदर आलेला आहे
आणि अगदी हे लोणचं 15 दिवस आरामात टिकतं. कधी भाजीचा कंटाळा आला तर तुम्ही चपाती संग किंवा भाकरी संग सुद्धा खाऊ शकता. तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर चला बाय.